सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा मधूला चक्कर आल्यामुळे तिच्या बेडरूममध्ये आणतो आणि कॉटवरती झोपवतो. राघव म्हणतो की कशी चक्कर आली ग मधू तुला? तर मधू म्हणते की राघव, अरे मला कशी चक्कर आली तेच काही कळलं नाही. अचानक माझं डोकं गरगरायला लागलं. तर आता राघव म्हणतो की मधू जास्त विचार करू नकोस. राघव म्हणतो की तुला चक्कर आली ही चांगली गोष्ट नाही आहे मधू. तेव्हा सिंधू म्हणते की तेच बरोबर आहे, आपण मधू तुझं कंप्लीट बॉडी चेकअप करू. मधू म्हणते की अरे राघव, त्याची काहीच गरज नाही आहे, माझ्याकडे बघ ना, मी एकदम ओके आहे. मधू म्हणते की अरे ते बाहेर हे असं काही जे झालं ना त्यामुळे मला कदाचित चक्कर आली असेल. राघव म्हणतो ते सर्व ठीक आहे, पण तुझं आपण सगळं बॉडी चेकअप करून घेऊनच मधू. तर आता मधू म्हणते की जाऊ दे ना राघव, आत्ता तो विषय नको. तर राघव म्हणतो ठीक आहे. आणि आता राघवच्या डोळ्यावर आलेला एक केस राघव त्याच्या हाताने बाजूला करतो. तर मधूला खूप हायसे वाटते. त्यानंतर राघव मधूला म्हणतो की एक प्रश्न विचारू का मधू तुला? मधू म्हणते विचार ना. राघव म्हणतो मगाशी मीच्या स्विच बोर्डकडे जात असताना तू ओरडली का? तेव्हा ते ऐकून आता मधूला शॉक बसतो. का ओरडलीस मधू तू? तिथे काही गडबड आहे, ही गोष्ट तुला अगोदर कळली होती का? मधू म्हणते हो, मला माहिती होतं, तू त्या बेलच्या दिशेने जात होता आणि तिथे स्पार्क होत होता राघव. राघव म्हणतो पण मधू तू मागे उभी होतीस, मग तुला हे कसं दिसलं? तर आता मधू म्हणते की आपला नवरा इलेक्ट्रिक स्विच बोर्डच्या दिशेने जातो तेव्हा कुठलीही बायको ओरडेलच ना राघव. तर आता पुन्हा भानावर येत मधू म्हणते की आय एम सॉरी राघव, मी सवयीमुळे बायको हा शब्द बोलली, पण मला ही सवय घालवण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. तर आता राघव म्हणतो की आय एम कम्प्लिटली फाईन, पण तू त्याचा जास्त काही विचार करू नकोस. आणि तेवढ्यात आता राजेश्री आणि काकू तिथे येतात आणि राजेश्री म्हणते की काय ग राणी, आता बरं वाटतंय ना? तर राणी म्हणते हो. तर आता काकू म्हणते की तुला चक्कर आली आणि तू खाली पडलीस, पण आता विनायकाची कृपा आहे, तुला बरं वाटतंय. राजेश्री म्हणते की पण मला एक गोष्ट कळत नाही, तुला चक्कर आलीच कशी राणी? राणी म्हणते मला सुद्धा ते काही कळू नाही राहिलं. मधू म्हणते की पण सिंधू कशी आहे? तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू ठीक आहे आणि ती आराम करते ना. तेव्हा मधू तू सुद्धा आराम कर. इकडे आता सिंधू ही अन्वी आणि रिषभ सोबत विचार करत असते. सिंधू म्हणते की वेलची वायर अशी कशी कापली गेली असेल आणि कोण कशाला ती वायर कापेल आणि अशी वायर कापून कुणाला काय मिळणार आहे? तर अन्वी म्हणते की मला एकावरती डाऊट येतोय सिम्मा. तर सिंधू म्हणते कुणावरती? अन्वी म्हणते की आत्ता मी काही नाही बोलणार, पण एकदा का मला प्रूफ मिळालं की मग मी त्याचं नाव सांगेन. तेव्हा सिम्मा तू काय विचार करतेस बरं? तुला कुणावर संशय येतो? सिंधू म्हणते की कुणाचं नाव घ्यायला नाही पाहिजे, पण मला असं वाटतंय की मधुताईंच्या आई ज्या वेळेसपासून या घरात आल्या तेव्हापासून आपल्या घरात असं घडतंय. अन्वी म्हणते की क्लिअर, मला सुद्धा त्यांच्यावरच डाऊट आहे सिम्मा. आणि बघ ना, त्या जेव्हापासून इथे आल्यात तेव्हापासून तुझ्याकडे असं संशयाने बघतात. रिषभ म्हणतो की वहिनी, मी सुद्धा त्यांना एकदा दोनदा तुझ्याकडे अशा नजरेने बघताना ऑब्झर्व केलंय. आणि लगेचच अन्वी म्हणते की 100% मला खात्री आहे या सगळ्यांमागं त्याच आहेत. तर रिषभ म्हणतो नेहमी त्या तुझ्या वहिनी चुका काढत असतात. सिंधू म्हणते की आपल्याला असं ठामपणे कुणाविरुद्ध असं नाही बोलता येणार, त्यांना कदाचित माझा राग येत असेल म्हणून त्या अशा वागत असतील. लगेच रिषभ म्हणतो की वहिनी, प्रत्येकाविषयी तू चांगला विचार करते, पण प्रत्येक जण तुझ्या एवढा चांगला नाहीये ग वहिनी. रिषभ म्हणतो बघ ना वहिनी, राणी वहिनीचा अपघात झाला, यामध्ये तुझी काही चूक नाहीये, तरी सुद्धा तुला टार्गेट केलं जाते. तर अन्वी म्हणते की एक्झॅक्टली बरोबर सिम्मा. अन्वी म्हणते की मला मधुर आणि मामीवर सुद्धा डाऊट आहे. मला असं वाटतंय की मधुर आणि मामीला चालता येतंय, पण ती सर्व ते नाटक करते. सिंधू म्हणते काय बोलतेस अन्वी तू? मधुताई एवढं मोठं नाटक कशाला करतील? अन्वी म्हणते की राघव मामासाठी. आणि तुला एवढं कसं वाटतंय की मधुर आणि मामी राघवला एवढ्या सहजासहजी जाऊ देईल म्हणून? सिंधू म्हणते की जाऊ दे अन्वी, आता घरात वाद कशामुळे होतोय हे आपल्याला बघायला पाहिजे. सिंधू म्हणते की रिषभ, मला वाटतंय की उंदरानेच वायर कुरतडली असेल, दुसरं कशाला वायर कट करेन. तर आता रिषभ म्हणतो वहिनी, इलेक्ट्रिशियन आला ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इकडे आता सिंधू आरशासमोर उभं राहून तिच्या पाठीला ऑइंटमेंट लावण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही लावता येत नसतं. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि म्हणतो की मी काही मदत करू का सिंधू? तर सिंधू म्हणते की नाही नको. त्यानंतर लगेचच राघव एक चमचा आणतो आणि त्या चमच्यावरती ऑइंटमेंट टाकत म्हणतो त्याचा वापर कर आता सिंधू तू. तर लगेचच हसत सिंधू म्हणते की कुणाची ट्रिक आहे ही? तर राघव म्हणतो सावीची. सिंधू म्हणते की मला वाटलंच, या सावीच्या ट्रिक्स खूप जबरदस्त असतात.
सिंधू म्हणते की सावी लहान आहे, पण राघव तुम्ही सुद्धा लहान आहात का? त्यानंतर आता राघव म्हणतो की सिंधू तू तसं ऐकणार नाही आणि लगेच राघव सिंधूच्या हातातील तो चमचा घेतो आणि आता बोटाने आता राघव हा सिंधूच्या पाठीमागे येऊन आता सिंधूच्या पाठीला ऑइंटमेंट लावतो. तर आता सिंधू समोर आरशात बघते तर राघव पाठीमागून सिंधूच्या अगदी जवळ आलेला असतो आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघतात. तर सिंधू म्हणते राघव हे बरोबर नाहीये. राघव म्हणतो की सिंधू मी तुझ्या फिलिंगचा रिस्पेक्ट करतो, तू सुद्धा माझ्या फिलिंगचा रिस्पेक्ट कर. कुणावरती प्रेम करायचं हे सांगण्याचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाहीये सिंधू. आणि पटकन आता राघव हा सिंधूला आपल्याकडे वळतो आणि म्हणतो की तुलाही नाही सिंधू. तेव्हा आता सिंधू ही राघवच्या अगदी जवळ आलेली असते. तर दोघेही पुन्हा प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात. तर सिंधूने सुद्धा आता राघवचा हात धरलेला असतो. तेवढ्यात अन्वी तिथे येते आणि राघव सिंधूला बघते तर अन्वीला खूप आनंद झालेला असतो आणि अन्वी आता हसत त्यांची मजा बघत असते. आणि पटकन आता भानावर येत अन्वी ही खोकू लागते आणि आता राघव सिंधू भानावरती येतात. तर आता मस्करी करत आता अन्वी म्हणते की गाईज मे आय कम इन. राघव म्हणतो हा काय प्रश्न झाला अन्वी, ये ना. म्हणते की राजेश्री आईचं डोकं दुखतंय तेव्हा तिने तुझ्याकडून मेडिसिन आणायला सांगितलंय. तर लगेचच सिंधू म्हणते की एक काम कर अन्वी ही गोळी दे. पण पुन्हा सिंधू विचार करते आणि म्हणते की 1 मिनिट मीच तुझ्याबरोबर येते. तर आता इकडे सर्वजण पूजा करत असताना आता राजेश्री ही देवासमोर आरतीचं ताट ओवाळत असते आणि तेवढ्यात आता राजेश्रीला चक्कर येऊ लागते. तर पटकन आता तोल जात असलेल्या राजेश्रीला सिंधू धरते. तर राघव म्हणतो आई काय होतंय तुला? सिंधू म्हणते की आई तुम्ही ठीक आहात ना? तर राजेश्री म्हणते हो. आणि सिंधू आणि राजेश्री आता ते औक्षणाचे ताट ओवाळू लागतात. ते सर्व बघून आता ऋतुराज म्हणतो की रेश्मा बघितलं का ही सिंधू आपल्या घरची नाही तरी सुद्धा राजेश्रीची किती काळजी घेते. तेव्हा तू सुद्धा ऋतुजाची काळजी घेत जा. तेव्हा रेश्मा म्हणते की बाबा राजेश्री आई सिंधूसाठी खूप काही करतात. तर जेव्हा आई माझ्याबरोबर हे असं वागतील ना तेव्हा मी आईची नक्की काळजी घेईल. तर लगेचच रेश्मा म्हणते की बाबा तुम्ही कधी मला टोचून बोलत नाही पण आज तुम्हाला काय झालं? राज म्हणतो की जादा वाढू नकोस रेश्मा. तेव्हा रेश्मा म्हणते टाळी एका हाताने वाजत नाही. रेश्मा म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही बाबा, तुम्ही तुमच्या लाडक्या सुनबाईची बाजू न घेता त्या सिंधूची कशी बाजू घेता? तर आता आरती सुद्धा पूर्ण झालेली असते आणि राजेश्री म्हणते की रेश्मा आता आरती झाली, सर्वांना तू आरती दे. तर आता लगेचच रेश्मा ही आरतीची ताट घेऊन सर्वांना आरती देऊ लागते. तर आता काकू मधू राघव सर्वजण आरती घेत असतात आणि आता राघव हा त्या ताटातील आरती घेऊन सिंधूच्या डोक्यावरती हात लावतो आणि ती आरती आता राघवने प्रेमाने सिंधूला दिलेली असते. तर ते बघून आता मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो. तर इकडे अन्वी आणि सावी विनूला मोठा आनंद झालेला असतो. रत्नाकर आणि राजेश्री हे आता राघवकडे बघू लागतात. रेश्मा म्हणते की सिंधू परकी आहे तरी तिला राघव भाऊजी का आरती देतात? तर लगेच राग येऊन राघव म्हणतो सिंधू परकी नाहीये, ती सुद्धा आपल्या कुटुंबाचा भाग आहे. राघव म्हणतो की सिंधूने ज्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तेव्हा ती व्यक्ती परकी असू शकत नाही असे आता राघव हा सिंधूकडे बघत सर्वांना सांगतो. काकू म्हणते की मग बाहेरच्यांनी कोणी जरी राघव तुला मदत केली तरी तू त्यांना घरातले समजणार आहे का? तेवढ्यात अन्वी म्हणते की हो. तेव्हा राघव म्हणतो की काकू मला एक सांग ना, इतक्या वर्षापासून आपण या ठिकाणी एकत्र या घरात राहतोय तेव्हा आपल्याला शेजाऱ्यांनी किती मदत केली ते मला सांग ना. आणि जो आता आपलेपणा सिंधूने दाखवलाय तो. तेव्हा काकू लगेचच गप्प होते. तर राघव म्हणतो की नाही ना उत्तर काकू तुझ्याकडे. तेव्हा आता पुन्हा सिंधूकडे बघत राघव म्हणतो की सिंधू परकी नाहीये. तेव्हा इथून पुढे जर सिंधूला कुणी परक म्हटलं किंवा तिच्यासोबत कुणी सारखं वागलं तर ते मला अजिबात सहन होणार नाहीये. इकडे आता मधू ते ऐकून विचार करते की सगळे दिवस सारखे नसतात सिंधू. राघव तुझे आता कौतुक करतोय पण एक ना एक दिवस राघव तुझा तिरस्कार नक्कीच करेल, हे मी तुला लिहून देते. मधू विचार करते की सिंधू हा तुझा राघव तुझ्याकडे जास्त काळ राहणार नाहीये. राजेश्री म्हणते की राघवचं अगदी बरोबर आहे, सिंधूचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे, म्हणून आज आम्ही सिंधूसाठी काहीतरी आणलंय. तर आता राजेश्री म्हणते की रिषभ अरे तिथे गिफ्ट ठेवलंय ते जरा इकडे आण बरं. तर लगेच पळत रिषभ तिकडे जातो. तेव्हा सिंधू म्हणते की आई मी गिफ्ट घ्यावं असं काहीच नाही केलेलं. तर आता लगेचच रिषभने एक सोन्याचा
दागिन्याचा बॉक्स आणलेला असतो. तर लगेच तो रत्नाकर तो काकूला दाखवतो. त्यामध्ये आता सिंधूसाठी हार आणि सोन्याच्या बांगड्या असतात. तर लगेचच रत्नाकर म्हणतो की वहिनी, तर काकू ही होकार देते. त्यानंतर राजश्री म्हणते, सिंधू मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. वेणूला वाचवण्यासाठी सुद्धा तू जीवाची पर्वा केली नाही. राजश्री म्हणते की एकटीने तू सगळ्या गुंडांचा सामना केला. तर लगेचच रत्नाकर म्हणतो, खरंच एकटीने एवढ्या गुंडांचा सामना करणं एवढं सोपं नाहीये सिंधू. राजश्री म्हणते की सिंधू तू आजच्या युगात ती धीरकणी आहे. आणि म्हणते की यस माझी सिम्मा पहिल्यापासून अशीच आहे, डॅशिंग आणि स्ट्रॉंग. तर राजश्री म्हणते हो ग बाई. तर आज राजश्रीने सिंधूला हिरकणी असे म्हटलेले असते आणि सिंधू आता रत्नबारक्यांसाठी हिरकणी बनलेली असते. असतच राजश्री म्हणते हो ग बाई अन्वी, तुझी सिम्मा अशीच आहे, ब्रेव आणि डॅशिंग. तर आता ते ऐकून राघव आणि सिंधू राजश्रीकडे बघू लागतात. राजश्री आता काकूला म्हणते की हे घ्या तुम्हीच, आता तुमच्या हाताने सिंधूला हे घ्या. तर लगेचच काकू म्हणते की नको, तुम्ही जी सिंधूसाठी घेतलं ना मग तुम्हीच द्या. रत्नाकर म्हणतो वहिनी अगं कुटुंब प्रमुख म्हणून तू तो हार सिंधूला द्यावा अशी आमची इच्छा आहे. तर काकू होकार देते. पटकन आता काकू तो सोन्याचा बॉक्स आता सिंधू समोर धरते. तर सिंधू म्हणते की मी हे गिफ्ट नाही घेऊ शकत, आय एम सॉरी. सिंधू म्हणते पहिली गोष्ट एवढं महागडं गिफ्ट मी घेऊच नाही शकत आणि दुसरी गोष्ट हे गिफ्ट घेण्यासाठी मी एवढं काहीही केलेलं नाहीये. सिंधू म्हणते माझ्या जागी दुसरं कुणी जरी असतं ना तरी वेणूसाठी त्याने हेच केलं असतं आई. तर आता लगेचच ते गिफ्ट आता सिंधूच्या हातात देत लगेच काकू म्हणते की तुला हे गिफ्ट घ्यावंच लागेल, कारण रत्नबारकी कधीच कोणाच्या ओझ्याखाली दबून राहत नाही. ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता काकूचे ते शब्द ऐकून राणी आणि राणीच्या आईला मोठा आनंद झालेला असतो. तर आता सिंधू अवाक होऊन काकूकडे बघू लागते. तर आता आनंद होऊन राणी ही सिंधूकडे बघते आणि विचार करत म्हणते की सिंधू आता मी तुझ्यावरती जो वार करणार आहे त्यासाठी तू तयार राहा आणि राघवचा पहिला राग आता तू पुन्हा बघ. मधू म्हणते की आता असं मी काही करणार आहे की राघव तुझं तोंडही बघणार नाही. तर आता इकडे लगेचच आता सिंधूने राजश्रीला डोक्याची गोळी दिलेली असते आणि आता पुन्हा राजश्रीला चक्कर येते. तर पुन्हा सर्वजण घाबरून आता डॉक्टरला बोलावतात. तर डॉक्टर म्हणतात की यांना ही एक्सपायरी डेट झालेली गोळी कोणी दिली. तर आता सिंधूने गोळी दिलेली असते आणि त्या गोळीमुळेच आता राजश्रीला चक्कर आल्याचे आता सर्वांची खात्री होते. तर आता राणीची आई म्हणते की अरे राघव तू सिंधूची काय बाजू घेतोस, सिंधूच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर तू त्याला कधीच घराबाहेर काढलं असतंस. तेव्हा राघवला आता राणीच्या आईचे ते बोलणे ऐकून खूप राग आलेला असतो. तर तेवढ्या सिंधूच्या मोबाईलवरती फोन येतो आणि लगेचच सिंधूला भयानक धक्का बसतो. तर राघव म्हणतो काय झालं सिंधू. तर आता रडतच सिंधू म्हणते की मेडिकल काउन्सिलिंगमधून फोन होता, माझं लायसन्स कॅन्सल झालंय. ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधूने आता मेडिकल काउन्सिलिंगमध्ये फोन करून आता सिंधूचं लायसन्ससुद्धा कॅन्सल करण्याचा डाव रचलेला असतो. तेव्हा सिंधू म्हणते की जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मला ही प्रॅक्टिस बंद ठेवावी लागणार आहे. तर आता ते ऐकून आता राघव हा मोठे डोळे करून आता इकडे तिकडे बघू लागतो. तर आता मधूने सिंधूला अडकवण्यासाठी आता चुकीची राजश्रीला गोळी दिलेली असते. तेव्हा आता ती गोळी मधूने कशी दिली आणि डोरची बेल राणीच्या आईने कशी कापली हे दोन्ही गोष्टी समोर आणून सिंधू ही राघवच्या हातून कशी मधू आणि तिच्या आईची हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.